उपमहापौर पदासाठी पप्पू देशमुख यांचा अर्ज, आघाडीत तणाव वाढला। जनविकास सेनेचे नगरसेवक प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। चंद्रपूर महानगरपालिकेत जनविकास सेनेचे IMM सह 4 नगरसेवक असून निवडणूक पूर्व आघाडीनुसार उपमहापौर पदाची अपेक्षा होती। मात्र काँग्रेसने वसंता देशमुख यांच्या नावाची घोषणा केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे। अर्ज दाखल केल्यानंतर पप्पू देशमुख यांनी काँग्रेसने कोणतीही चर्चा न केल्याचा आरोप केला। 5 वर्षे भ्रष्टाचार विरोधात लढा दिल्याचे व प्रशासनावर वचक असल्याने त्यांनी सांगितले। काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असल्याचे सिद्ध झाल्यास अर्ज मागे घेण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। 10 तारखेपर्यंत चर्चा व संवाद होईल, त्यानंतरच पुढील भूमिका ठरवू असे पप्पू देशमुख म्हणाले। नाही, काँग्रेसनं महापौर पदासाठी आणि उपमहापौर पदासाठी कोणाचे अर्ज दाखल केले याची माहिती, याची चर्चा आमच्यासोबत अजूनपर्यंत केलेली नाही। जरी आम्ही त्यांच्यासोबत निवडणूक पूर्व आघाडीमध्ये असलो तरी, त्यामुळे आम्ही आमच्या महानगर आघाडीतर्फे आज या ठिकाणी उपमहापौर पदाचा अर्ज दाखल केलेला आहे। 5 वर्ष आम्ही महानगरपालिकेत भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो, सगळी सखोल माहिती आम्हाला आहे। प्रशासनावर वचक कसा मिळवायचा, शहराच्या समस्या कशा सोडवायच्या, मी स्वतः म्हणायला नाही पाहिजे पण मी उच्च शिक्षित आहे, मी मेकॅनिकल आहे। 8 वर्षाचा महानगरपालिकेचा अनुभव आणि प्रामाणिकपणे काम केलं, म्हणून प्रभागातल्या लोकांनी 4 सीटा उमेदवार निवडून दिले। शहरातल्या लोकांनी सगळ्यांनी आमची मदत केली। अशा वेळी लोकभावना आहे की आम्ही एखाद्या चांगल्या पदावर जाऊन शहराला न्याय दिला पाहिजे, नागरिकांना न्याय दिला पाहिजे, महानगरपालिकेवर एक प्रकारचं प्रशासनावर एक पकड निर्माण केली पाहिजे। अशा वेळी आमच्यापेक्षा चांगला कॅन्डिडेट जर काँग्रेसकडे असेल तर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेऊ, सक्षम जर असेल तर उमेदवारी अर्ज मागे घेऊ। त्यांनी किती घोटाळे उघडकीस आणले ते आम्हाला सांगावं, कशा पद्धतीने आतापर्यंत जे कामं केली ते सांगावं। ते तसं जर नसेल, महिला ओबीसी मध्ये महापौर पदासाठी आरक्षण आहे, त्या ठिकाणी आम्ही समर्थन द्यायला आजही तयार आहोत। उपमहापौर पदासाठी आमच्यापेक्षा योग्य कॅन्डिडेट काँग्रेसकडे आहे का, आणि जर असेल तर दाखवावा, नसेल तर आम्हाला समर्थन द्यावं। आघाडी धर्माचं पालन आम्ही केलं, त्यांनीही करावं, ही आमची माफक अपेक्षा आहे।